कर्नाटकात महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली आणि याचे पडसाद कोल्हापुरात उमटले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं। यावेळेला जोरदार घोषणाबाजीही झाली। कर्नाटकात महाराष्ट्र एसटी मंडळाच्या एसटी बससह चालकाच्या तोंडाला काळं फासल्याची धक्कादायक घटना घडली। यावर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली। या प्रकरणी कारवाई केली असून पुढे असा प्रकार घडल्यास कठोर निर्णय घेणार असल्याचं सरनाईकांनी म्हटलंय। या मुद्द्यावर फडणवीसांशी चर्चा करणार असल्याचंही सरनाईक म्हणाले। काल एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का अशी विचारणा करून मारहाण करण्यात आली। चित्रदुर्ग जवळच्या एमंगल टोल नाक्यावर हा प्रकार घडला। ही देखील मागणी केली जाते की महाराष्ट्रातल्या बस या महाराष्ट्रात चालाव्यात, कर्नाटकात पाठवूच नये। जो वाद चालू आहे किंवा बेळगावातल्या संदर्भात जो सीमा भागातले जे बस आहेत, अनेक वेळा ही मागणी होते। अशा संदर्भात काही विषय चालू का, काही कठोर पावलं, ठोस पावलं अशा संदर्भात चालू नाही, पण वारंवार आमच्या ड्रायव्हर कंडक्टरचं शेवटी सुरक्षा सुद्धा आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे। प्रवासी आमच्या दृष्टीने सुरक्षा त्यांची महत्वाची, आणि अशा वेळेस जर असे वाद ते निर्माण करत असतील आणि आमच्या लोकांना मारहाण करत असतील, दादागिरी करत असतील, गुंडगिरी करत असतील, तर आम्हाला काहीतरी एकदम निर्णय घ्यावाच लागेल। ह्या संदर्भात मी राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना कळवणार आहोत की जर तुम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करा आणि अशा पद्धतीनं जर वारंवार असे प्रकार घडत असतील तर आम्हाला काहीतरी त्या बाबतीतला एकदम कडक आणि धोरणात्मक निर्णय हा सरकारला, महाराष्ट्र सरकारला घ्यावा लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।